हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंकुश आहे तर काळजी नाही तशी, पण तरी तू फोन करत राहा हां. मोठी आई पण होकार देते. हो आहो, मी करेन फोन. शिवू, चल आपण फेस वॉश करून येऊ. सगळे तोंडाला लागले. अंजली तिला चेअरवरून खाली उतरवत वॉशरूममध्ये नेते. साहिल तिला उठलेलं बघतो. आपण तिच्या नजरेत कसं यायचं या विचारात होता. जाताना जरी मी तिला दिसला नसेल, पण येताना तरी आपल्याकडे लक्ष जावं, तो मनात विचार करत असतो. साहिल, भाई इतना बेचैन क्यों हो रहा है? वरून त्याला अस्वस्थ बघून विचारतो. नहीं कुछ नहीं. तू बोल, शादी कब कर रहा है? कोई लड़की मिली या नहीं? साहिल विषय बदलत म्हणतो. हाँ, एक है हमारे दिल्ली ऑफिस में, पर मुझे उससे बोलने की हिम्मत नहीं होती, पर जल्द ही पूछूंगा. वरून पण त्याच्या मनातलं थोडंसं लाजत सांगतो. अरे वाह, तूने मुझे बताया नहीं. मुझे फ़ोटो देखनी है मेरे होने वाली भाभी की. साहिल खुश होत बोलतो. हाँ रुक, दिखाता हूँ, म्हणत वरून त्याच्या मोबाईलमध्ये फोटो शोधायला लागतो. साहिलचं लक्ष समोरून येणाऱ्या सिया आणि अंजलीवर जातं. अंजली चिवशी बोलत चालत असते. तिचं समोर लक्ष नसतं. साहिल तिचं लक्ष नाही बघून जागेवरूनच उठून मोबाईल काढत मुद्दाम फोनवर थोडं मोठ्याने बोलत तिच्या समोरून चालत जात होता. हॅलो, यस हॅलो, जस्ट अ मोमेंट, आय कांट हिअर यू. हॅलो. तो नाटकं करण्याच्या नादात थोडं मोठ्याने बोलत होता. अंजलीचं काय, आजूबाजूच्या टेबलवरची माणसंही त्याच्याकडे बघायला लागली होती. साहिल सर, अंजली त्याला बघून आवाज देते. आय विल कॉल यू लेटर, म्हणत तो फोन बंद करायचं नाटक करतो आणि अंजलीकडे बघत बोलतो. हॅलो अंजली. हॅलो सर. अंजली ही त्याला नीट हॅलो वगैरे करते. तुम्ही इथे? ही छोटी एंजल कोण आहे? साहिल त्याला काही माहीत नसल्यासारखं विचारतो. ही माझी मुलगी आहे सिया. आम्ही डिनरसाठी आलो होतो. तुम्ही? चिवू अंकलला हाय कर. अंजली चिवची ओळख करून देत बोलते. हॅलो अंकल. चिव हसत बोलते. हाय स्वीटहार्ट, यू आर सो क्यूट. साहिल तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत बोलतो. थँक्यू अंकल. चिव पण खुश होत बोलते. तुमचे मिस्टर? साहिल मुद्दाम आजूबाजूला बघायचं नाटक करत बोलतो. ते मी. अंजली बोलतच होती की सिया तिचा हात खेचून बोलते. मम्मा चल ना, मामूने आईस्क्रीम मागवलं असेल. हो बच्चा. साहिल सर, मी. अंजली पुन्हा बोलायला जाते. अंजली, अगं कोणाशी बोलतेस? दीक्षा तिला बोलवत तिच्या जवळ येऊन बोलतच असते की साहिलला बघून शांत होते. साहिल सर, तुम्ही इथे? ओ, मी पण ना. काय विचारते, डिनरसाठीच आले असाल ना? एकटेच आलात की फॅमिली फ्रेंड्स? दीक्षा त्यांच्या मागे कोणी दिसते का बघत होते. अंजली तिचा हात दाबत शांत राहा म्हणून खुणवत होती. इट्स ओके अंजली, मी माझ्या फॅमिली फ्रेंडसोबत आलो आहे. साहिल त्यांच्या नजरेतील भाव बघून बोलतो. अरे वा, आमची तर पूर्ण फॅमिली आली आहे. चला ना, मी तुमची ओळख करून देते. दीक्षा त्याच्या फॅमिलीकडे इशारा करत बोलते. इट्स ओके दीक्षा, तुमचा फॅमिली टाईम आहे. उगाच माझा डिस्टर्बन्स कशाला? साहिल जरा संकोचून म्हणतो. सर, त्या डिस्टर्बन्स कशाला? त्यांनाही तुम्हाला भेटून आनंद होईल. चला तुम्ही, म्हणत दीक्षा त्याच्या पुढे जात चालायला लागते. आता तर तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, अंजली हलकी स्माईल देऊन बोलते. ते दोघंही दीक्षाच्या मागे हळूहळू चालत होते. आणि त्याच नंतर आई बाबा हे साहिल सर, ह्यांचंच प्रोजेक्ट आपली अंजली लीड करते. लवकरच आमच्या कंपनीचे बेकरी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येतील. दीक्षा साहिलची ओळख सर्वांसोबत करून देते. अभी कुछ मत बोल. साहिल गाडी ड्राईव्ह करत त्याला बोलून न देता
स्वतःच बोलतो. अंकुश नुकताच लॅपटॉप बाजूला ठेवून मोबाईल घेऊन वेळ घालवत होता. त्याला व्हॉट्सॲपवर दीक्षा आणि साहिलचे चिवसोबत काढलेले फोटो दिसतात. म्हणून तो जस्ट ओपन करून बघतो आणि तो मध्येच थांबतो. अंजली आणि चिवचा फोटो, सेम पोज दिलेला, बघतच राहतो. स्टाईलने उभं राहून कमरेवर हात ठेवून हवेत किस करतानाची पोज. ते करताना दोघींच्याही गालावर पडलेली सुंदर अशी खळी. मम्माच गल त्याच्या तोंडातून सहज निघून जातं. पुढे काही त्यांच्या कपल फोटोज होते तर काही ग्रुप फोटोज होते. शेवटचा ग्रुप फोटो पाहून मात्र त्याच्या कपाळावर छोटीशी आठी उमटते. त्या फोटोमध्ये साहिलला पाहून त्याच्या मनात विचार येतो, तो तिथे काय करतोय? अंजलीला विचारलं पाहिजे. अंकुश त्या दोघींचा फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतो. सगळ्यांची आवराआवर करून सगळे झोपून जातात. अंजली खुश असते, कारण तिला परवानगी मिळालेली असते. खरं तर तिला अंकुशला कधी सांगावं असं झालेलं असतं. चिवला बेडवर नीट झोपून तिच्या दोन्ही बाजूला उशी ठेवून ती चेंज करून तिच्या शेजारी झोपते. आणि त्यानंतर माझं पिल्लू खरंच खूप मोठं झालं. थँक्यू शोना, तुझ्यामुळे मला सेमिनारला जायची परवानगी मिळाली. पण तू राहशील ना गं इथे माझ्याशिवाय? मम्मा रोज कॉल करेल तुला, प्रॉमिस. अंजली तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत किस करते. 2 दिवसांनी निघायचं आहे अंजली. खूप सारी तयारी करायची आहे. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे. उद्या प्रोडक्ट लॉन्चची अनाउन्समेंट होईल. नंतर तर काम खूप वाढेल. प्रोडक्ट मार्केटमध्ये सेफली लॉन्च होईपर्यंत माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. धीरज सरांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे आणि मला ती पूर्ण मेहनतीने निभवायची आहे. अंजली मनातल्या मनात विचार करतच सियाच्या शेजारी झोपते. दुसऱ्या दिवशी ती आवरून लवकरच प्रेस कॉन्फरन्स व्हेन्यूवर पोहोचून तिकडची तयारी बघते. तिची अर्धी टीम आधीच आलेली असते. तिने सगळ्यांना काम वाटून दिलेलं असतं. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत ती तपासणी करत होती. अंकुशही तिथे लवकर पोहोचून सेक्युरिटी टीमशी बोलतो. कोणालाही विदाऊट ID आत घ्यायचं नाही. एकदा प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली की कोणालाही आत बाहेर जाऊ द्यायचं नाही, असं स्ट्रिक्टली सांगून तो निघतो. दुपारी 1 वाजता प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार असते. त्यानंतर पत्रकारांसाठी लंचची अरेंजमेंट असते. अंजली वेटरसोबत बोलून त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते. सकाळी 9:30ला आल्या होत्या मॅडम. आल्यापासून पायाला नुसती भिंगरी लागली. इथेच नाही, ऑफिसमध्येही कॉल करून तिथली कामं बघत होत्या. अंकुशला आधीच माहिती असतं की अंजली इथे आहे, पण अजून त्याच्या नजरेस पडलेली नसते. तिच्या टीम मेंबरकडून समजतं की ती सेकंड फ्लोअरला लंचची अरेंजमेंट बघायला गेली. तो तिथे पोहोचतो. अंजली वेटरसोबत बोलत फूड चेक करत असते आणि तो बाजूला हाताची घडी घालून तिला पाहत उभा राहतो. तिने मोरपंखी रंगाचा अनारकली घातलेला असतो. त्यावर एका बाजूने ओढणी, हलका मेकअप, नेहमीसारखा सिंपल लुक, पण तरीही त्याला खूप सुंदर दिसत असते. चेकिंग करून आल्यावर ती निघणार असतेच तेवढ्यात समोरच तिला अंकुश दिसतो. त्याच्या नजर भरून पाहण्याने तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती लगेच नजर फिरवते. अंकुश तिच्या जवळ जाऊन कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यावर हळूच झुकून विचारतो. हो, अंजली हळूच बोलते. चल. अंकुश तिचा हात धरून पुढे जातो. कुठे? अंजली घाबरत विचारते. तुला पळवून नाही नेत आहे. खाली आपल्या स्टाफसाठी नाश्त्याची अरेंजमेंट केली आहे. नाश्ता केला नसेलच, माहीत आहे मला, सो निघायचं. अंजली मान हलवून त्याच्यासोबत जाते. शेट, अंजली ही 3री वेळ आहे तुझी. तू पण ना, मनातल्या मनात स्वतःलाच ओरडत होती. सगळे छान गप्पा मारत नाश्ता करत होते. अंजली आणि अंकुशही त्यांना जॉईन होतात.
थोड्या वेळाने पत्रकार येऊ लागतात. अंजली आणि तिची टीम त्यांना वेलकम करते आणि त्याचनंतर साहिल आणि धीरज अंकुशचे डॅड येतात आणि प्रेस कॉन्फरन्स सुरू होते. अंकुशचे डॅड त्याच्या प्रोडक्टची अनाउन्समेंट करतात. पत्रकार मग त्यांच्याकडून फ्युचर प्लॅन्सबद्दल प्रश्न विचारतात. त्यातली एक महिला पत्रकार अंकुशला त्याच्या लग्नाविषयी विचारते. मॅडम, आपण इथे ऑफिशियल अनाउन्समेंटसाठी भेटलो आहोत ना, तर त्या बाबतीतच बोलूया. पण हो, तुम्हाला निराश नाही करणार. आपण लवकरच त्या अनाउन्समेंटसाठीही भेटू. अंकुश समोर बसलेल्या अंजलीकडे बघत म्हणतो. तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही दोघं मिळून देऊ. अंकुश त्या बाईला म्हणतो. तो डोळा मिचकावत बोलतो आणि संपूर्ण हॉलमध्ये हास्यस्फोट होतो. अंजली ही गालातल्या गालात लाजून हसत होती. अजून थोडे प्रश्नोत्तर होऊन प्रेस कॉन्फरन्स संपते. तसं अंकुश त्यांना त्यांच्या लंचच्या अनाउन्समेंटबद्दल सांगून त्यांची रजा घेतो. साहिल आणि अंकुशचे डॅड काही पत्रकारांशी बोलत होते, पण त्याच अर्थ लक्ष अंकुश आणि अंजलीकडेच होतं. ते एका बाजूला उभं राहून त्यांच्या टीमसोबत हसून बोलत होते. प्रेस कॉन्फरन्स व्यवस्थित पार पडल्यावर सगळे ऑफिससाठी निघतात. अंकुश अंजलीला कामाचं कारण काढून स्वतःच्या गाडीत बसवतो. अंजली, काल तुम्ही डिनरसाठी बाहेर गेलेलेत ना? छान आलेत फोटो. दीक्षाचं स्टेटस बघितलं. अंकुश अंजलीला शांत बसलेली पाहून स्वतःच बोलायला सुरुवात करतो. हो, दीक्षा आणि चिऊ दोघी असल्या की विचारायलाच नको. आम्ही बाकीचे कंटाळून जातो, पण तरी ह्या दोघींचं सुरूच असतं. अंजली त्यांच्या कालच्या आठवणी आठवत बोलते. खूप छान आलेत फोटोज, स्पेशली तुमच्या दोघींचा. अंकुश स्माईल करत अंजलीकडे एक नजर बघतो आणि पुन्हा ड्रायव्हिंगवर लक्ष देतो. हां, तो हॉटेलमध्ये एंटर होताना काढला. चिऊचा हट्ट होता. अंजलीही स्माईल करत त्याला सांगते. तुला नाही आवडत फोटो काढायला? अंकुश अंजलीला विचारतो. आवडतं ना, पण असं दीक्षा आणि चिऊ यांच्यासारखं नाही. त्या एकदा सुरू झाल्या की थांबत नाहीत. ओरडून गप्प बसवावं लागतं. अंजली हसतच बोलते. अंकुशही हसतो. तन्वी पण सेमच आहे, ही माहीत आहे. अंजली, काल तुमच्यासोबत साहिल पण आला होता. नाही म्हणजे कालच्या फोटोत बघितल्यासारखं वाटलं. तोच होता ना? अंकुश हळूच साहिलचा विषय काढत अंजलीला विचारतो. हो, साहिल सरच होते. ते काल त्यांच्या फ्रेंड्ससोबत आले होते हॉटेलमध्ये. तेव्हा दिसले आम्हाला. मग दीक्षाने फोर्स केला. मग ते भेटले सगळ्यांना. अंजली मोबाईलमध्ये बघत बोलत होती. पण तेच रेस्टॉरंट? स्ट्रेंज. अंकुश हळूच पुटपुटतो. अंकुशने आज पण त्याला आणि अंजलीला निघायच्या थोडा वेळ आधी बोलताना पाहिलं होतं. त्याच पहिल्या दिवसापासून तिच्याशी बोलणं, फ्रेंडली वागणं, साहिलचा स्वभाव बघता मनाला खटकलं होतं. आणि त्यानंतर इकडे. अंकुश सर, काय झालं? कुठे हरवलात? अंजली त्याला विचारात पाहून आवाज देते. नाही, काही नाही, सहज. तू काही बोलत होतीस का? अंकुश विचारातून बाहेर येत तिला बोलतो. आणि त्याचनंतर, हां, ते तुम्हाला सांगायचं होतं. घरून परमिशन मिळाली आहे. मला पुण्याला जायची. अंजली ओढणीसोबत बोटांनी खेळत हळूच त्याच्याकडे बघते. अंजली, खरं सांगतेस तू? अंकुश खुश होऊन विचारतो. तर हो, कालच विचारलं. अंजली हळूच त्याच्याकडे बघत सांगते. इकडे. अरे मस्तच. आय एम सो हॅपी. तू लवकर बॅग भरून घे. आपल्याला परवाच निघावं लागेल सकाळी. आणि हो, पार्टीवेअरही घेऊन ठेव. शेवटच्या दिवशी ते मोठी पार्टी अरेंज करतात. अंकुश खुश होऊन तिला एक एक गोष्ट सांगत होता. सर, रिलॅक्स. आपण परवा जात आहोत आणि मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की मी उद्या सुट्टी
किंवा हाफ डे घेऊ शकते का? मला शॉपिंग करायची आहे. अंजली त्याची एक्साइटमेंट बघून बोलते आणि त्यानंतर अंकुश गाडी बाजूला घेऊन थांबवतो. अंजली, मला 5 मिनिटं दे. मला एक कॉल करायचा आहे. आणि तो लगेच त्याच्या सेक्रेटरीला कॉल करून त्याचं स्केड्युल विचारतो. एक मीटिंग असते, पण तो ती कॅन्सल करून टाकतो आणि तो आज ऑफिसला येणार नाही. त्याला एक अर्जंट काम आहे. कोणी ऑफिसमध्ये विचारलं तर सर आज येणार नाही, बिझी आहेत असं सांगून फोन ठेवतो. आणि त्यानंतर इकडे अंजली त्याच्याकडे कन्फ्यूज होऊन बघत होती. तर आता इथे ॲक्च्युली मलाही शॉपिंग करायची आहे. एकत्रच करू, अंकुश अंजलीला म्हणाला. त्याची एक्साइटमेंट लपवत हळूच बोलतो. पण ऑफिस? मला कामं आहेत, अंजली काळजीने बोलते. अंकुश तिला एक लूक देतो आणि कार स्टार्ट करतो. माझं ऑफिस, मी बॉस आहे तिथला, तरी मी सुट्टी घेतोय का तर मला हिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आणि ही मॅडम मला सांगते की खूप कामं आहेत, जसं काय मी तिथे असाच बसून असतो. मी सगळी कामं हिलाच असतात. अंजलीला समजतं की आपण चुकून काय बोलून गेलो आहेत. त्यामुळे ती जीभ चावत बिचारी शांत बसून राहते. अंकुश डायरेक्ट गाडी तिच्या घराच्या इथे थांबवतो. चिवूला घेऊन जाऊ. परवापासून तू नसणार ना तिच्यासोबत? अंकुश अंजलीकडे बघून बोलतो. अंजली आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. ती स्वतः उद्या हाफ डे किंवा सुट्टी घेऊन चिवूसोबत वेळ घालवणार होती. पण आता अंकुशने अचानक ठरवलं. मग लगेच त्याला कसं बोलणार म्हणून शांत बसून होती. अंजली कसला एवढा विचार करते? जाते ना? अंकुश तिला विचार करताना बघून बोलतो. हो, पण ते तुम्ही पण चला ना, कॉफी करते मी. अंजली तंगीतून बाहेर येत बोलते. नाही, नको, मी थांबतो इथेच. तू ये लवकर घेऊन तिला. अहो, मोठी आई ओरडेल मला. तिला समजलं तर तुम्ही असे बाहेर गाडीत बसले आहात तर? अंजली बारीक तोंड करून बोलते. अंकुशला तिचा छोटूसा केलेला चेहरा बघून खूप हसू येतं. तो अजून तिची मज्जा घ्यायची ठरवून थोडं तिच्याकडे झुकत हळूच तिच्या कानात बोलतो. अहो, हे खूप भारी वाटत आहे. ऐकायला आवडल मला. अंकुश हसत तिच्याकडे रोखून बघत होता. अंजली लाजून घट्ट डोळे मिटून घेते. ते चुकून सर प्लीज. तो जवळ आल्याने तिला सुचायचंच बंद झालं होतं. कशीबशी 2 वाक्य ती अडखळत पूर्ण करते. ठीक आहे, तू हो पुढे, मी गाडी पार्क करून आलो. अंकुश हळूच तिच्या गालावरून हलका हात फिरवत मागे होतो. अंजलीला तो बाजूला झाल्याचं जसं समजतं तशी ती लगेच गाडीतून उतरून स्वतःला नॉर्मल करते. त्याच्या जवळ येण्याने वाढलेले हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यावर ती घरी जायला निघते. मोठ्या आई आणि चिवसमोर आता जायला नको. थोडा वेळ तरी. चिव लगेच सुरू होईल पिंक पिंक दिसते म्हणून. बदमाश पिल्लू. घरी जाऊन मोठ्या आईला अंकुश आल्याचं सांगून चिवला पटकन तयार करायला लावते. स्वतः लगेच किचनमध्ये अंकुशसाठी कॉफी बनवायला घेते. मोठी आई चिवला फ्रेश करून जीन्स आणि टॉप घालून बाहेर घेऊन आली होती. अंकुशही तोपर्यंत गाडी पार्क करून आला होता. बाहेरच सुहासचे बाबा भेटले तर त्यांच्याशी गप्पा मारत होता. मम्मा, आपण कुठे जातोय? तू आज ऑफिसमधून लवकर आली? चिऊ अंजलीकडे बघत तिचं निरीक्षण करत होती. अंजली तिच्या अशा पाहण्याने धडकीच भरते तिला. काय बोलावं तिला सुचत नाही. डॉल तिच्या बॉस अंकलसोबत शॉपिंगला जात आहे. अंकुश आत येऊन सोफ्यावर बसत बोलतो. बॉस अंकल? चिऊ आनंदाने त्याला जाऊन बिलगते. अंकुश, कसा आहेस? घरी सगळे ठीक आहेत ना? वैजूला भेटायचं आहे रे. उद्या आहे का ती घरी?
माई त्याला पाणी देत त्याची आणि घरच्यांची विचारपूस करतात. मी छान. हो आऊ आहे घरी. थोडं बरं नव्हतं तिला पण आता ठीक आहे. अंकुश पाण्याचा ग्लास हातात घेत बोलतो. अरे बापरे, हो का? काही बोलली नाही पण ती. मी उद्या येते सांग तिला भेटायला. चिवू इथे ये, केस बांधते, ये. अंकुशच्या जवळ बसलेल्या चिवूला माई स्वतःकडे बोलावतात. अंकुश सर, कॉफी. अंजली कॉफीचा मग त्याला देत डोळ्यांनीच मोठ्या आईची परमिशन घ्यायला खुणावते. माई आजी, परवा पुण्याला निघायचं आहे ना आम्हाला, तर ते अंजली आणि मला शॉपिंग करायची होती. आज काम थोडं कमी आहे तर म्हटलं करून घेऊ आजच, चालेल ना? अंकुश माईचा अंदाज घेत बोलतो आणि त्यानंतर हो जा रे. अंजली बोलली काल पुण्याचं. आमचं काही नाही रे, चिऊ लहान आहे ना म्हणून थोडी काळजी वाटते. माई चिऊचे केस नीट विंचरत बोलतात. हो बरोबर आहे तुझं, पण खरंच अंजलीला तिथे खूप काही शिकवण्यासारखं असतं, म्हणूनच मी तिचं नाव दिलं. माई आजी अजिबात काळजी करू नका, मी अंजलीची पूर्ण काळजी घेईन. अंकुश माईला आश्वस्त करत बोलतो. हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण तेच चिऊची काळजी. मुलं सकाळी कसेही राहतील रे, पण रात्री आईच्या कुशीची सवय असते ना, आठवण येईलच तिला. मोठी आजी, मी बिग गर्ल आहे आता, मी नाही रडणार. आणि मम्मा बोलली ना ती करेल मला कॉल, तू नको काळजी करू ग, तुझ्याजवळ झोपेल मी. मम्मा समजून. चू एकदम मोठ्या मुलीसारखी मोठ्या आजीला समजावत बोलते. काय बोलणार ह्यावर आता मी, ह्या दोघी मायलेकी सारख्याच आहेत. एकीला बोललं की दुसरी तिची बाजू घ्यायला हजर असते. माई हसत तिला हळूच फटका देऊन कुरवाळत असतात. अंकुशच्याही चेहऱ्यावर गोड हसू होतं. तो मनात सिया आणि अंजलीबद्दल विचार करत होता. किती सुंदर निस्वार्थ नातं आहे या दोघींचं. दोघीही एकमेकींवर तितकंच प्रेम करतात, एकमेकींना समजून घेतात. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं की डॉल रडायला लागते. डॉल रडायला लागली की अंजलीचा जीव कासावीस होतो. अंकुश खळखळून हसणाऱ्या त्याच्या डॉलकडे बघत विचार करत होता. निघायचं? अंजली पर्स घेत विचारते. अंजली नीट जा आणि लवकर या. माई अंजलीकडे बघत बोलतात. हो मोठी आई, येते. तुम्ही जेवायला थांबू नका, उशीर झाला तर बाहेरूनच खाऊन येऊ आम्ही. तुमच्या दोघांसाठीच कर काय ते. अंजली मोठ्या आईसोबत बाहेर येत तिच्याशी बोलत होती. मम्मा ये ना लवकर, उशीर होतोय. चिवू गाडीच्या दरवाजाजवळ उभी राहून अंजलीला आवाज देत बोलते. हो आले. मोठी आई मी येते, तुला काही लागलं तर कॉल कर मला. अंजली पर्स सांभाळत गाडीजवळ जाते. हो नीट जा बाय. चिवू, बाय चिवू. मोठी आई हात हलवत त्यांना बाय करतात. अंजली चिवूला घेऊन गाडीत बसते. तसे तिघेही मोठ्या आईला बाय करून निघतात. चिवू बाहेर बघत चिवचिव चालू होती. अंकुश आणि अंजली दोघेही हसत तिला बघत होते. मोठ्या आई आऊंना फोन करून त्यांची विचारपूस करतात. आऊही त्यांच्या घरच्यांची चौकशी करतात. बोलता बोलता मोठी आई सहज अंजली अंकुश सिया बाहेर गेल्याचं सांगून जातात. शलाका ऐक ना, मला तुला भेटायचं आहे. मी आता येऊ शकते का? थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. हो ये ना, त्यात काय विचारायचं? तसंही मी आज एकटीच आहे. जावईही बाहेर गेले आहेत, त्यांना यायला 8-8:30 होतील. बरं, मी येते मग 1 तासात. काही झालं का वैजू? नाही म्हणजे तू महत्त्वाचं बोलायचं म्हणतेस, आत्ता इथे येतेस? मोठी आई काळजीने विचारतात. हो आहे, तेवढंच महत्त्वाचं. मी येते ना तिथे, भेटल्यावर बोलू निवांत. हो ठीक आहे ये. फोन ठेवल्यावर माई विचारात हरवतात. असं काय बोलायचं असेल वैजूला जे ती फोनवर बोलू नाही शकली? सगळं ठीक असेल ना?
माई पटापट हातातली कामं करायला घेतात, ज्याने आऊ आल्यावर त्यांना निवांत बोलता येईल. अंकुश आणि अंजली डॉलसोबत थोड्या वेळातच मॉलला पोहोचतात. अंकुश आणि त्याच्या डॉलचं गाडीमध्येच ठरल्याने ते आधी गेमिंग झोनमध्ये जातात. अंजली फक्त त्या दोघांच्या मागे जायचं काम करत होती. त्या दोघांसमोर अंजली मॅडमचं थोडंच काही चालणार होतं. डॉल तर तिच्या बॉस अंकलसोबत मस्त एन्जॉय करत होती. कसली रोकठोक नाही. ती जे म्हणेल ते गेम्स तिला खेळायला मिळत होते, मस्ती करायला मिळत होती. अंकुशही तिच्यासोबत लहान झाला होता. एकंदरीत दोघांची मस्त धमाल चालू होती. आजूबाजूचे लोकही त्या दोघांकडे हसत कुतूहलाने बघत होते. 1 तासानंतर ते तिथून शॉपिंगसाठी निघाले. अंजली ड्रेसची प्राईस बघून हा नको तो नको चालू होतं. ॲटलिस्ट ट्राय तर करून दाखव. डॉल, तूच सांग तुझ्या मम्माला. अंकुश शेवटी थोडा वैतागत बोलतो. मम्मा, बॉस अंकल सांगतायत तर ट्राय करून बघ ना गं. छान आहेत हे ड्रेसेस. चिऊ पण तिला समजावत बोलते. ओके, पण मला आवडला तरच घेणार. अंजली दोघांच्या आग्रहाखातर ड्रेसची ट्रायल करायला तयार होते. अंजली एक एक ड्रेस त्यांना घालून दाखवत होती. तसं अंकुश आणि डॉल एकमेकांकडे बघून अंजलीकडे बघत नाहीमध्ये मान हलवतात. चिऊ अंजलीला दुसरा ड्रेस आणून देते. अंजली परत जाऊन ड्रेस बदलून येते. वाव, दोघेही एकत्रच बोलतात. अंजली नाहीमध्ये मान हलवत परत चेंज करून येते. ओके ओके, अंकुश हाताची ॲक्शन करून दाखवतो. तशी चिऊ लगेच तिच्यासाठी दुसरा ड्रेस घेऊन अंजलीसमोर हसत पकडते. चिऊ, बस ना शोना, आपण स्ट्रीट शॉपिंग करू. इथे नाहीत एवढे खास ड्रेसेस. मी आधीच बोलली ना तुला. अंजली थोडी चिडचिड करत बोलते. चिऊ, मम्माला सांग, ऑफिस वेअर्स आणि पार्टी वेअर हवे ड्रेसेस. त्यामुळे ते इथेच छान मिळतील. इथे नाही आवडले तर अजून दुसरे शॉपही आहेत. अंकुश अंजलीकडे तिरपा कटाक्ष टाकत थोड्या कडक आवाजात बोलतो. अंजली छोटंसं तोंड करून चिऊच्या हातातले कपडे घेऊन पुन्हा चेंज करायला निघून जाते. तरी चिऊ खुदू तोंडावर हात ठेवून हसायला लागते. तुला काय झालं हसायला? अंकुश भुवई वर करत विचारतो. मम्मा नेहमी मला ओरडत असते ना, आज तिला कोणीतरी ओरडलं. चिऊ तोंडावर हात ठेवून हसत होती. अंकुशलाही तिच्या निरागस बोलण्याचं हसू आवरत नाही. बदमाश, ती तिचे गाल ओढून केसही घेतो. अंजली ब्लॅक कलरची ट्राउझर आणि डस्टी पिंक कलरचा हाय नेक टॉप घालून त्यांच्या समोर येते. अंकुश तर तिला बघून स्तब्धच राहतो. वाव मम्मा, यू लुक सो ब्युटिफुल. नक्की ना? अंजली खाली वाकून हळूच तिच्या कानात विचारते. चिऊ एकटक तिला बघत वर खाली मान हलवत होकार देते. अंजली अंकुशकडे बघते तर तो तिलाच एकटक न्याहाळत होता. अंजली लगेच नजर चोरते. चिऊ, मी आलेच चेंज करून. ती लगेच ट्रायल रूमकडे वळते. 1-2 ड्रेस अजून ट्राय करून अंजलीला आवडलेले, तिच्या बजेटमध्ये बसतील असे ड्रेस ती पॅक करायला सांगते. अंकुशही त्याच्यासाठी थोडी शॉपिंग करतो. त्याची डॉल त्याला मदत करत असते. कळत तर नव्हतं एवढं तिला, पण तिच्या मम्माची हेल्प घेऊन चालू होतं सगळं. त्याची शॉपिंग करून ते बाहेर येतात. तसं अंजलीचं लक्ष शूज शॉपकडे जातं. अंकुश आणि चिऊ बोलत पुढे जात असतात की अंजली त्याला आवाज देते. अंकुश सर, 1 मिनिट. चिऊची मॅच आहे नेक्स्ट वीक. तिच्यासाठी स्पोर्ट्स शूज बघायचे होते. आपण समोरच्या शॉपमध्ये जाऊन बघूया का? अंजली त्याला विचारते. ओके चल. अंकुश आणि अंजली शूजच्या दुकानात जाऊन तिच्यासाठी शूज बघतात. अंकुश स्वतः त्याच्या डॉलला शूज घालून ती कम्फर्टेबल आहे की नाही, ग्रीप सगळं चेक करत होता. शॉपकीपरकडून नीट कम्फर्स करून चिऊच्या फेवरेट कलरचे शूज इन करतो. अंजली, अंकुश
आणि चिवूकडे प्रेमाने बघत होती. फक्त डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या थोड्या. अंजली असायची चिवसोबत. कधीच तिला काही कमी पडू द्यायची नाही. म्हणजे तसा पूर्ण प्रयत्न करायची ती. पण आज अंकुश आणि चिवमधलं बॉन्डिंग बघून तिला जाणवलं, तिच्या चिवची मम्मा तर झाली होती, पण तिच्या डॅडच्या वाटणीचं प्रेम द्यायला कुठेतरी कमी पडत होती. अंकुशसोबत चिवचं मोकळं वागणं, त्याच्यासोबत मस्ती करणं, खेळणं, हसणं सगळंच मनापासून होतं हे जाणवत होतं. चिव नक्कीच इतर मुलांपेक्षा खूप समजूतदार होती. तिच्या मम्माला त्रास झालेला तिला आवडत नव्हता, म्हणून कधीच तिच्या डॅडचा विषय ती तिच्या मम्मासमोर काढायची नाही. पण कुठेतरी तिला ते प्रेम, तो सपोर्ट हवा होता हे अंजलीला त्या दोघांना सोबत बघून समजत होतं. अंजली, अंकुश तिच्या जवळ येऊन हळू आवाजात आवाज देतो. नाही, काही नाही. अंजली लगेचच दुसरीकडे मान वळून डोळे पुसून घेते. शूज आवडले तिला? मी पैसे देऊन येते. अंजली विषय बदलत बोलते. मम्मा, हे शूज मला खूप आवडले. चिऊ शूजची हातातली बॅग घेऊन तिच्यासमोर नाचवत बोलते. इट्स पेड. मी दिलं माझ्याकडून गिफ्ट माझ्या डॉलसाठी. मी दिलं असतं ना आधीच तर. अंजली बोलायच्या आधीच स्वतः बोलतो. इट्स ओके अंजली. शोनू, यू लाईक इट ना? अंकुश डॉलला उचलून घेत विचारतो. यस, थँक्यू चू. चू अंकुशला मिठी मारून बोलते. माय बेबी. तो तिला कुरवाळत तिच्याशी बोलत शॉपमधून बाहेर निघतो. अंकुश तन्वीसाठीही थोडी शॉपिंग करतो. डिनरचा वेळ होतो तसा तो त्यांना घेऊन हॉटेलमध्ये जातो. हॉटेलचा टॉप प्रायव्हेट एरिया त्याने निघतानाच बुक केला होता. हॉटेलमध्ये गेल्यावर मॅनेजरशी बोलून अंकुश त्या दोघींना घेऊन वर जातो. डॉल तर पूर्ण वेळ तिच्या बॉस अंकलसोबतच होती. कधी हात पकडून तर कधी त्याच्या गोदीत मिठी मारून. त्याने चिऊ आणि अंजलीला विचारून त्यांच्या आवडीचा डिनर तिघांसाठी ऑर्डर केला होता. चिऊ समोर जाऊन काचेतून बाहेर दिसणारा स्ट्रीट लाईटमुळे चमकणारा समुद्र, उंचच उंच बिल्डिंग्स सगळं कुतूहलाने बघत होती. मम्मा, बघ हे किती छान आहे. असं वाटतंय सगळे स्टार्स अर्थवर आले आहेत. चिऊ अंजलीशी बोलत बाहेर बघत होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. अंजली आणि अंकुश दोघं तिला आनंदी बघून खुश होते. खूप खुश आहे आज चिऊ. थँक्यू. अंजली अंकुशकडे बघत स्माईल करत बोलते. मी एवढं काहीच मोठं केलं नाही. ती माझी पण आहे ना? अंकुश अंजलीच्या हातावर हलकेच हात ठेवत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. अंजलीही त्याच्या हातावर हात ठेवत होकारार्थी मान हलवते. वेटर येतो तसं ते आपापले हात बाजूला घेतात. वेटर डिनर सर्व करून निघून जातो. चिऊ, शोना, चल डिनर करून घे. बघ सगळं तुझ्या आवडीचं ऑर्डर केलं आहे. अंजली चिऊला बोलवते. यस मम्मा. चिऊ येऊन चेअरवर बसते. अंजली तिची प्लेट पुढ्यात ठेवून व्यवस्थित नॅपकिन तिच्या मांडीवर घालून देते. कर स्टार्ट. अंजली प्लेटमधला स्पून तिच्याकडे सरकवते. चिऊ तिच्या आवडीचं सगळं बघून खुश होऊन खायला लागते. खायला सुरुवात करते. तिघंही मस्त डिनर एन्जॉय करतात. अंकुश त्या दोघींसाठी आईस्क्रीम मागवतोच, पण अंजली त्याला नकार देते. अंकुश सर, काल पण खाल्लं आहे तिने आईस्क्रीम. सर्दी होईल प्लीज. अंजली त्याला रिक्वेस्ट करते. मम्मा प्लीज ना, थोडूसंच. चिऊ अंजलीला मस्का मारत बोलते. शोना प्लीज, तू काल तुला अडवलं का बच्चा? तुला त्रास होईल. मी परवा नसणार ना इथे. तुला बरं नसेल तर मी नाही जाऊ शकणार ना माझं काम करायला. तुला चालेल मग ते? अंजली तिला समजावत बोलते. मम्मा तू लवकर येशील ना? सोडून नाही ना जाणार मला? चिऊ तिच्या पायाला घट्ट मिठी मारत विचारते. ए शोनू, काय बोलते तू? अंजली खाली बसत तिचा चेहरा ओंजळीत पकडून
तिला विचारते, तुला कोणी सांगितलं मी तुला सोडून जाणार म्हणून? वेडाबाई. अंजली तिला मिठीत घेत प्रेमाने पाठीवरून हात फिरवते. मी लगेच येणार शनू, फक्त 4 days ओनली. आणि बॉस अंकल असणार आहे तुझे माझ्यासोबत. आणि मी का सोडून जाईल माझ्या चिवला? डॉल, मी आहे ना मम्मासोबत. आम्ही तुला रोज कॉल करू आणि मी लवकर तुझ्या मम्माला घेऊन येईल. प्रॉमिस? अंकुश तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने तिला समजावत होता. आणि तुला माहिती आहे का, आम्ही आलो ना, तुझी मॅच झाली ना, मग आपण पिकनिकला जाऊ सगळे. तू, मी, सुहास, मामू, दीक्षा माऊ, अज्जू, मोठी आई, तन्वी दिदी. बॉस अंकल पण येणार हो की नाही? बॉस अंकलला विचारलं. अंजली चिवला कुरवाळत बोलते, हो हो. आणि मग तेव्हा मी आणि माझी डॉल खूप मस्ती करणार, दंगा करणार, हो की नाही डॉल? हो. आपण ना तेव्हा खूप मस्ती करायची आणि तुम्ही मला स्विमिंग शिकवायची. चिव खुश होऊन बोलते, हो पक्का. अंकुश तिचा हात हातात घेत तिला प्रॉमिस करतो. चला मग, निघायचं का? उशीर झाला आहे. मोठी आई अज्जू वाट बघत असतील आपली. बॉस अंकलला पण घरी गेलं पाहिजे. त्यांची आई, आजी, तन्वी, आत्तू पण वाट बघत असेल ना? अंजली चिवच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. अंकुश बिल पेड करून त्यांना घरी सोडायला जातो. चिव आज खूप फिरल्याने, दंगामस्ती केल्याने कधीच अंजलीच्या मांडीवर झोपून जाते. अंजली, आजचा दिवस डॉल आणि तुझ्यासोबत खूप छान गेला. मी अचानक सगळं ठरवलं तरी तू सोबत आलीस. थँक्स माझा दिवस एवढा सुंदर बनवण्यासाठी. अंकुश ड्राईव्ह करत बाजूला बसलेल्या अंजलीशी हळू आवाजात बोलत होता. अंकुश सर, थँक्यू, तर मी बोललं पाहिजे. चिवू आज एवढी खुश तुमच्यामुळे होती आणि मलाही छान वाटलं तुमच्यासोबत वेळ घालवता आला. मॅडम, उद्याचा एकच दिवस, मग पुढचे 4 दिवस आपण सोबतच घालवणार आहोत. आज आपला फॅमिली टाईम होता आणि येणारे पुढचे 4 दिवस आपल्याला आपला क्वालिटी टाईम असेल. अंकुश गालातल्या गालात हसत अंजलीकडे बघत हळूच डोळा मारतो. अंजली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. त्याने डोळा मारल्यावर लाजून नजर बाहेर वळवते. गालावरची लाली त्याचा विचार करून अजूनच गडद झाली होती. अंकुश तिचं लाजणं हळूच तिच्याकडे बघत एन्जॉय करत होता. त्याच्याही चेहऱ्यावर मोठी स्माईल होती. दुसरा दिवस त्यांचा ऑफिसच्या कामात निघून जातो. रात्री आल्यावर काम आटपून अंजली तिचं पॅकिंग करायला घेते. चिवू आणि माई तिला मदत करत होत्या. तिचे बाबाही त्यांच्यासोबत बसले होते. गप्पा करत मस्त पॅकिंग चालू होतं. भाई, झाली का पॅकिंग? तन्वी त्याच्या बेडवर सुटकेस बघून विचारते. हो, हे काय झालंयच ऑलमोस्ट. तो शेवटचे 2 शर्ट्स ठेवत बोलतो. मग वहिनीसोबत 4 दिवस मज्जा आहे बुवा. तन्वी मुद्दाम त्याला चिडवत बोलते. स्वीटी, आम्ही कामासाठी चाललोय तिथे. अंकुश चेहऱ्यावरचं हसू लपवत बोलतो. ओ हो भाई, ब्लशिंग हां. तन्वी त्याला अजून छेडत बोलते. स्वीटू, तुला काम नाहीत का गं? जा ना, का सतवत आहेस? अंकुश चिडायचं नाटक करत बोलतो. भाई, आत्ताच आले आहे मी हॉस्पिटलमधून. फ्रेश होऊन लगेच तुला भेटायला आले आणि तू आता असं बोलणार मला? तन्वी छोटं तोंड करत बोलते. शेवटी त्याचीच बहीण ना. त्याचीच ट्रिक त्याच्यावर कशी वापरायची हे बरोबर माहीत होतं तिला. सॉरी स्वीटू, तू काही खाल्लंस का? अंकुश काळजीने विचारतो. नाही, आता मला तुझ्या हातची कोल्ड कॉफी हवी आहे, ती पण स्पेशलवाली. तुझी पनिशमेंट. तन्वी त्याला ऑर्डर देत बोलते. बरं मॅडम, चल करतो. तो बॅगची चेन लावत बोलतो. अंकुश त्याची पॅक केलेली बॅग व्यवस्थित ठेवून तन्वीसोबत किचनमध्ये जातो.
तन्वी मस्त मांडी घालून किचन टॉपवर बसून घेते. अंकुश फ्रीजमधून दूध, कॉफीचं पॅकेट काढून घेतो. कॉफीचं पॅकेट फोडून त्यात थोडं पाणी, शुगर मिक्स करून छान फेटून घेतो. ते मस्त थोडी क्रीमी बनवतो. त्यात थोडं मिल्क ॲड करून परत थोडं फेटून घेतो. 2 ग्लास घेतो. त्यात चॉकलेट सिरप ग्लासमध्ये स्प्रेड करून आईस क्यूब्स टाकून त्यात ती कॉफी ओततो. फ्रीजमधून चॉकलेट आईस्क्रीमचा बॉक्स काढून ते आईस्क्रीम त्यावर ठेवून परत त्यावर थोडं चॉकलेट सिरप ॲड करतो. तन्वी गालावर हात ठेवून कौतुकाने तिच्या भाईकडे बघत होती. तन्वीच्या पुढ्यात तो ग्लास धरतो. घ्या मॅडम, तुमची स्पेशल कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम. तो थोडं झुकत बोलतो. थँक्स भाई, यू आर सो क्यूट, सो स्वीट. तन्वी त्याला प्लेइंग किस देत तो ग्लास हातात घेते आणि त्याचा एक सिप घेते. ती डोळे बंद करून कॉफीचा आस्वाद घेते. भाई ती ओठांवरून जीभ फिरवत बोलते. लव यू भाई. स्वीटू, काय हे, तू लहान आहेस का? अंकुश तिच्या नाकावर लागलेल्या आईस्क्रीमकडे बघून बोलतो. काय झालं? तन्वी भुवई उंचावत त्याला विचारते. 1 मिनिट म्हणत तो त्याच्या खिशातून मोबाईल काढून तिचा फोटो काढतो आणि तिला दाखवतो. उप्स. तन्वी लगेच तिच्या नाकाला लागलेलं आईस्क्रीम पुसून टाकतच असते की अंकुश तिला अडवतो. कम. अंकुश कॅमेरा ऑन करून तिला जवळ घेऊन तशाच त्यांच्या 1-2 सेल्फी काढतो. भाई नो यार, काय हे? तन्वी चिडत त्याचा खांद्यावरचा हात काढून लगेच नॅपकिननं नाकावरचं आईस्क्रीम पुसून टाकते. बघ किती मस्त आले आहेत. अंकुश हसत त्याची सेल्फी बघत बोलतो. तन्वी तोंड वाकडं करत सोफ्यावर जाऊन बसते. अंकुशही हसत तिच्या समोरच्या सोफ्यावर येऊन बसतो. भाई, तू ना तिथे गेल्यावर अंजलीसाठी काहीतरी स्पेशल प्लॅन करून तिला प्रपोज कर. ह्यावेळी ती नक्की होकार देईल बघ तुला. तन्वी विचार करत बोलते. स्वीटू, तू परत सुरू झालीस? अंकुश थोडा वैतागून बोलतो. ओ कम ऑन भाई, मी तुमच्यासाठीच बोलते ना. तसं ही सेमिनार रात्री थोडी ना असणार आहे. बोल तिच्यासोबत. तिची आवड निवड जाणून घे. तिला वेळ दे थोडा तुझा. थोडं फिरा मस्त तिथे. एन्जॉय करा हे 4 दिवस. नाहीतर तिथे पण बोर करशील बिचारीला काम काम करून. तन्वी त्याला मुद्दाम चिडवत बोलते. अंकुश तिला एक लुक देतो. ओके सॉरी, पण ॲटलिस्ट थोडा वेळ एकत्र घालवा तुम्ही. एकमेकांबद्दल जाणून घ्या. तुला समजतंय ना मी काय बोलते ते? तन्वी त्याला समजावत बोलते. आय नो. अंकुश हातातली कोल्ड कॉफी पिऊन बोलतो. गुड. तुम्ही इथे परत आल्यावर आम्हाला गुड न्यूज दिली पाहिजे. म्हणजे ती वाली नाही हां. तन्वी ओठ घट्ट मिटून तिचं हसू अडवत बोलते. अंकुश बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. त्याचा ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवत बोलतो. तशी तन्वी हसत तिचा ग्लास हातात तसाच घेऊन पळायला लागते. भाई सॉरी. भाई नाही म्हणत सोफ्याच्या मागे जाऊन बाजूने पळायला बघत होती. तू ना हल्ली खूप जास्त बोलायला लागली आहेस. थांब, बघतोच तुला. अंकुश तिला पकडायला बघत बोलतो. नाही 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 भाई सॉरी. अंकुश सोफ्यावर चढतो. तसं लगेच सोफ्याच्या बाजूच्या जागेने जात तिथली उशी त्याच्या अंगावर फेकत तिथून सटकते. ग्लास तिथेच टीपॉयवर ठेवत पळत डायनिंग टेबलजवळ जाते. अंकुशही तिला पकडायला तिच्या मागे पळतो. भाई सॉरी, प्लीज प्लीज, मी नाही बोलणार आता काही. तन्वी डायनिंग टेबलभोवती गोल फिरत बोलत असते. तू भेट हातात मग तुला बघतो. अंकुश दात ओठ खात तिला पाडायचा प्रयत्न करत बोलतो. डॅड वाचवा. तन्वी मागे बघत ओरडते. अंकुश मागे वळतो तर कोणीच नसतं. तेवढ्यात तिथला कपडा
अंकुशच्या अंगावर फेकून ती तिथून सटकते आणि तिच्या रूममध्ये जाऊन डोअर लॉक करते. स्वीटू, ही चीटिंग आहे. तू बाहेर ये, नाहीतर बघ. अंकुश दरवाजा वाजवत बोलतो. बाई ही नाही येणार. तू पण जाऊन झोप. माझी बहिणी वाट बघत बसेल. नाहीतर उद्या हॅपी जर्नी. आणि हो, गुड न्यूज द्या हा लवकर. तर मी मुद्दाम त्याला अजून चिडवत बोलते. स्वीटू, तू भेट मला नंतर, मग बघ तुला. अंकुश दात ओठ खात बोलत त्याच्या रूमकडे निघतो. खरं तर त्याला तिच्या बोलण्याचं हसूच येत होतं. गुड न्यूज म्हणे, वेडी. अंकुश हसतच डोअर लॉक करून बेडवर झोपून जातो. अंजली ही तिची पॅकिंग आटपून चिवला जवळ घेऊन झोपते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून अंजली अंकुशची वाट बघत होती. चहा पिता पिता अंकुशच्याच विचारात हरवली होती. तेवढ्यात अंकुश गाडीचा हॉर्न देत तिथे हजर होतो. गाडीचा आवाज ऐकून अंजलीचं हृदय धडधडतं. कालच सगळं आठवून तिचे गाल लाल होतात. स्वतःला खूप भीतीने सावरते. तोवर अंकुश त्यांच्या दरवाजात हजर होतो. शूज न काढता बाहेरूनच तिला आवाज देतो. अंजली. अंजली त्याचा आवाज ऐकून बाहेर येते. निघायचं? तो तिच्याकडे बघून विचारतो. हो, मी आलेच. अंजली लगेच तिच्या आत येऊन रूममध्ये जाते. अरे आत तरी ये. माई त्याचा आवाज ऐकून देवघरातून बाहेर येतात. नाही माई, आजी, नको, परत उशीर होईल. सी. अंजलीची बॅग ठेवतो गाडीत तोवर. अंकुश अंजलीची बॅग घेऊन निघतो. बरं ठीक आहे. अंजली वरती रूममध्ये जाऊन चिवच्या बाजूला बसून तिच्या कपाळावर किस करते आणि केसांवरून हात फिरवते. सोनू, मम्मा लवकर येईल हं. तू काळजी घे स्वतःची. अंजली खाली येऊन माईच्या पाया पडून निरोप घेते. तिचे बाबा वॉकवरून नुकतेच आले होते. बाहेर अंकुशशी गप्पा करत होते. अंजली एक नजर तिच्या रूमकडे बघती. अंजली बाळा. नको काळजी करू, आम्ही घेऊ तिची काळजी. तू नीट जा. पोहोचल्यावर कळव. माई तिचा सियासाठीचा कासावीस झालेला जीव समजून बोलतात. हो. अंजली स्माईल करत पर्स घेऊन बाहेर येते. बाबा, काळजी घ्या, मी येते. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. हो, तू पण घे काळजी. इथली काळजी करू नकोस. तिथे व्यवस्थित मन लावून सगळं शिकून घे. अंकुश, लक्ष ठेवा अंजलीकडे. पहिल्यांदाच आम्हाला सोडून जाते. बाबा अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. हो बाबा, मी घेईन तिची काळजी. येऊ आम्ही? तोही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. हो, नीट जा. बाबा त्यांना निरोप देतात. अंजली आणि अंकुश त्यांना बाय करून निघतात. चिव झोपलेली का? अंकुश सहज ती दिसली नाही म्हणून विचारतो. हो, रात्री पॅकिंग करायला मदत करत होती. झोपायला उशीर झाला, मग म्हणून नाही उठवलं तिनं. डोंट वरी, खूप समजूतदार आहे ती. राहील आजी आजोबांसोबत. आपण पोहोचल्यावर कॉल करूया तिला. अंकुश अंजलीचा बारीक झालेला चेहरा बघून बोलतो. हो चालेल. अंजली हलकी स्माईल करत बोलते. बरं, तुझ्यासाठी काहीतरी आहे मागच्या सीटवर. अंकुश ड्राईव्ह करत तिला सांगतो. अंजली मागे वळून सीटवर ठेवलेला रेड रोजेसचा बुके हातात घेते. त्याच्यावरून हात फिरवून डोळे बंद करून त्यांचा सुगंध श्वासात भरून घेते. थँक्यू. पण हे? सकाळी घरातून निघताना फ्लॉवर शॉपमध्ये दिसले. छान फ्रेश वाटले आणि त्यांना बघून पहिली तुझी आठवण आली. म्हणून म्हटलं घेऊया. दिवसाची सुरुवात फ्रेश करूया. आवडलं तुला? अंकुश तिच्याकडे बघत तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करतो. हो, छान आहेत. थँक्यू. अंजली त्या फुलांवरून प्रेमाने हात फिरवत बोलते. त्याने आपल्यासाठी आणलेत ह्या विचाराने थोडं गोड लाजरस स्माईल तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. दे आर सो लकी. अंकुश तिला फुलांना कुरवाळताना बघून हळूच पुटपुटतो. काय? काही बोललात का?
अंजली न कळून विचारते. नाही, ते असंच." "अंजली, तू प्लीज पहिले ते अहो जाऊ थांबव. हां, अंकुश म्हणूनच हाक मार. आपण दोघेच आहोत आता इथे. आणि हो, पुढचे 4 दिवस तू अंकुशच बोलायचं, समजलं?" अंकुश तिला ऑर्डर देत बोलतो. "हं." अंजली गालातल्या गालात हसत परत फुलांना कुरवाळत त्यांना नीट मागच्या सीटवर ठेवून देते. अंकुश मध्ये नाश्त्यासाठी गाडी थांबवतो. भरपेट नाश्ता करून ते पुढच्या प्रवासासाठी निघतात. अजून त्यांना तिथे पोहोचायला 2 तास लागणार होते. अशाच थोड्याफार गप्पा करत, गाणी ऐकत, प्रवासाची मज्जा घेत पुण्यात क्रॉने प्लाझा हॉटेलला पोहोचतात. अंकुश त्यांचं चेक इन करून रूमच्या कीज घेतो. एकाच ऑफिसमधून असल्याने त्यांना बाजूबाजूला रूम दिल्या होत्या. अंजली, फ्रेश हो. अर्ध्या तासात आपल्याला खाली जायचं आहे. आज जास्त काही नाही. इंट्रोडक्शन होतील आलेल्या सगळ्या कंपन्यांचे. आपल्यालाही स्वतःला आणि कंपनीला इंट्रोड्यूस करायचे. अंकुश तिला कॉरिडॉरमधून चालताना माहिती देत होता. ओके. अंजली त्यांचं ऐकत मान हलवत बोलते. हॉटेल स्टाफ त्यांच्या बॅग्स त्यांच्या रूममध्ये शिफ्ट करतात. आणि त्यानंतर अंजली, काही लागलं तर सांग किंवा लगेच एक कॉल कर. बाजूचीच रूम आहे माझी आणि घरी कळव आधी. डॉल वाट बघत असेल. अंकुश तिला आठवण करून देत बोलतो. आणि त्यानंतर हो, करते, अंजली अंकुशला म्हणते. अंजली घरी फोन करून चिऊशी, बाबांशी, मोठ्या आईशी बोलत त्यांना तिची हॉटेल रूम दाखवते. तिच्या रूममधून दिसणारं पुणे शहर दाखवते. बाबा आणि माई दोघीही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खुश होतात. चिऊशी थोडा वेळ गप्पा करून अंजली फ्रेश होऊन चेंज करून अंकुशकडे जाते. अंकुश तिला रूममध्ये घेतो आणि स्वतःच आवरायला लागतो. "तू 2 मिनटं बस, झालंयच माझं." अंकुश आरशासमोर उभं राहून वॉच घालत बोलतो. केसांवरून हात फिरवत नीट सेट करतो. अंजली त्याच्या हालचाली टिपण्यात, त्याला बघण्यात मग्न होते. अंकुश अंजलीला असं त्याच्याकडे बघताना पाहून त्याच्या ओठांच्या कडा रुंदावतात. अंजली, डॉलशी झालं का बोलणं? ठीक आहे ना ती? अंकुश तिला विचारतो. तशी ती भानावर येते. हो, मगाशी केला होता कॉल. ठीक आहे ती. अंजली स्वतःला सावरत बोलते. बरं, निघायचं? मग अंकुश त्यांचा कोट अंगावर चढवत विचारतो. हो. अंजलीही लगेच उठून उभी राहते. अंकुश आणि अंजली हॉलमध्ये जाऊन त्यांच्या चेअरवर बसतात. एक एक कंपनीचे ओनर, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर येऊन स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन त्यांची कंपनी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ते सांगत होते. जवळ 35 ते 40 कंपन्या तिथे इन्व्हाइट होत्या, ज्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर कार्यरत होत्या. अंकुश आणि अंजलीनेही स्वतःला आणि त्यांच्या कंपनीला इंट्रोड्यूस केलं. पहिलाच दिवस असल्याने आज फक्त सगळ्यांचं इंट्रोडक्शन राऊंड होणार होता. दुपारी लंच नंतर कोणताही प्रोग्राम नसल्याने सगळे निवांत लंच करत होते. अंजली, आपण बाहेर जाऊ का? म्हणजे तुला चालणार असेल तर फिरूया इथल्या लोकल मार्केटला. शॉपिंगही होईल तुझं. अंकुश तिला मोबाईलमध्ये बघत विचारतो. हो, चालेल. आता लगेच नको, 5 वाजेपर्यंत निघूया. अंकुश वॉच बघत म्हणतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.